कोल्हापुरातील शेंडा पार्क आर.के. नगरमध्ये आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून 35 कोटी 31 लाख रुपयांच्या प्रकल्पाला आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। या निमित्ताने काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कृषी भवन उभारणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय। कोल्हापुरातील शेंडा पार्क आर.के. नगरमध्ये आधुनिक कृषी भवन बांधण्याची मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। आमदार सतेज पाटील यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून कृषी भवन बांधण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून 35 कोटी 31 लाख रुपयांच्या आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय, प्रयोगशाळा, वसतिगृह, गोदाम, कॅन्टीन, विक्री केंद्र, सुरक्षा रक्षक निवास अशा विविध सोयींचा समावेश असणार आहे। हे कृषी भवन कोल्हापूरमधील कृषी विभागाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार यासाठी एकूण बांधकाम खर्च 35 कोटी 31 लाख 30 हजार रुपये इतका येणार आहे। या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 11 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 12 कोटी 50 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 11 कोटी 81 लाख रुपये इतका खर्च येणार आहे। काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण, अग्निशमन तसंच स्थानिक प्राधिकरणांच्या आवश्यकता मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत। इमारतीच्या आराखड्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदांनी तांत्रिक संमती दिली आहे। दरम्यान राज्य सरकारनं कोल्हापुरात कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानलेत।